आता आपण 10 दिवस वेगवेगळे गोडाचे पदार्थ खातोय, तर आपल्या रक्तामध्ये अनावश्यक साखर वाढायला लागते. म्हणजे शरीराला त्या साखरेची गरजच नाहीये, तेवढी आपली ॲक्टिव्हिटी लेव्हल नाहीये. तर ते एक्सेसिव्ह जे फ्युएल जमा होईल शरीरामध्ये, ते सगळं चरबीमध्ये रूपांतरित होईल. दुसरी गोष्ट तेल. आपल्या पोटामध्ये तेलाचंही प्रमाण वाढायला लागतं आणि मग एक्सेसिव्ह तेल पण चरबीमध्ये रूपांतरित होतं. तर आपण साधारणपणे जर बघितलं, तर सणासुदीच्या कालावधीमध्येच जर आपल्याला हेल्थ कंडिशन्स, डायबिटीस असेल किंवा BP असेल, तर त्याच्यामध्ये चेंजेस दिसतात आणि आजारपण येतं. तर ते होऊ नये म्हणून आपण थोडासा आहाराच्या पद्धतींमध्ये बदल करणं अपेक्षित आहे. तर उदाहरणार्थ द्यायचं झालं, तर आपल्याकडे नैवेद्याची एक पद्धत आहे. नैवेद्याच्या ताटामध्ये आपण डाव्या बाजूला चटणी, कोशिंबीर, पंचामृत यासारख्या पदार्थांचा समावेश केलेला असतो. त्याच्यामध्ये सॅलड किंवा रफेज हे जास्त प्रमाणात जातं आणि मग आपल्या रक्तातली साखर आपण जास्त कालावधीसाठी मेंटेन करायला त्याचा फायदा होऊ शकतो. ताटाच्या उजव्या बाजूला आपल्याकडे भाजी असते, पालेभाजी असते, एखादी उसळ असते, दही, ताक ह्याच्यातला काहीतरी प्रकार असतो. तर ह्या सगळ्यामुळे आपल्या पोटामध्ये पूर्ण बॅलन्स न्यूट्रिशन जाणार आहे. आपल्या रक्तातल्या साखरेला आपण मर्यादित राखू शकणार आहोत आणि आपण गोडाचा जरी समावेश केला, तरी ओव्हर ईटिंग किंवा ओव्हर इंडल्जन्स होणार नाही.